पूर्वी लोक सगळे खेडेगावात राहायचे. आमचं घर एकदम गावाच्या मध्यभागी होतं, माळवादाचं घर होतं आणि शेजारी पडलेलं खिंडर होतं. त्या खिंडरामध्ये एक सायकल होती जुनी. मग आम्ही 2-4 पोरं गेलो, त्या खिंडरात उतरलो आणि ती सायकल बाहेर काढली आणि लागलो फिरवायला. ती आमची चुलत्याची सायकल होती. चुलता आला, त्याने फोक काढला तरवाडाचा. प्रत्येक पोराच्या मागून तिघरा खाण्याचा फोक आणि सायकल घेऊन पोरं पळायची. काय आनंद होता तो. सायकल त्यांनी नेली. मग आम्ही सगळे घरी आलो. घरी आल्यानंतर सगळे जेवलो, झोपलो. दिवस उगवला. दिवस उगवल्यानंतर समोर आमच्या दारामध्ये मुजेबाचा पार आहे. त्या पारावर अशी म्हातारी माणसं गोष्टी सांगायची, पहिल्या बाता सांगायची, जुन्या बाता सांगायची आणि अशा प्रकारे त्या झाडावर चिमण्या चिव 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 सकाळच्या वेळेस करायची. काय वातावरण प्रसन्न असायचं. अशा वेळेस काय काय लोक म्हातारी माणसं राजांची गोष्टी सांगायची, प्रधानाच्या गोष्टी सांगायची. आणि असंच मी शेजारी बसल्या बसल्या मी एक म्हातारीची गोष्ट ऐकली. ती म्हातारी गोष्ट सांगायला लागलं. ती म्हणलं एक नगरी होती. त्या नगरीमध्ये एक राजा होता. राजा प्रजानिष्ठ होता. प्रजेची इतकी सेवा करायची आणि प्रजा त्या राजावर लय प्रेम करायची. एके दिवशी काय झालं, राजाला मूलबाळ नव्हतं. प्रजा हीच राजाची मुलं बाळ होती. प्रजेला जर दुःख झालं तर राजा त्या प्रजेचे प्रश्न सोडायचं, त्यांना अन्न पाणी खायला नसलं तर द्यायचा. अशा प्रकारे त्या नगरीतील सगळ्या लोकांची सेवा राजा करायचा. राजावर लोक इतकी प्रेम करायची की अतोनात ती म्हणायची, राजा हे आमचं मायबाप आहात. एक दिवस असा उजाडला की अचानक राजाच्या पोटामध्ये दुखायला लागले. वेदना भरपूर झाल्या. वैद्य बोलावले, औषधाचा काढा दिला. कोणत्याही औषधाने राजाला काय फरक पडलेला नाही. मग अशा प्रकारे सगळं नगरी जमा झाली राजाच्या महालामध्ये आणि राजाची झोप मालवली गेली. राजा गेलेला ही वार्ता सगळ्या नगरीमध्ये कळाली. सगळं गाव त्या ठिकाणी झाडून आलं. प्रजा इतकी रडायला लागली की अतोनात रडायला लागली. प्रजा इतकी दुःख करू लागली की कुणी कुणाला काय सांत्वन करायचं राहिलंच नाही, सगळीच रडायची. अशा वेळेस गावाच्या बाहेरून 2 साधू चालले होते. त्यांना त्या रडण्याचा आवाज आला. अरे म्हणजे सगळं गावच रडते, काय झालं बघावं. तर ते 2 साधू गेले आणि चौकशी केली की काही लोकांनी सांगितले की महाराज, या गावामध्ये असा राजा दयाळू होता आणि तो प्रजेचं सगळं आणि प्रश्न सोडवायचा, त्यांना अन्नपाणी खायला द्यायचा आणि प्रजा सुद्धा राजाची आणि राजावर प्रेम करायची, माया करायची. आणि हा राजा नगरीचा गेला म्हणून सगळी प्रजा रडत आहे. असं कळाल्यानंतर त्या ठिकाणी ते गोसावी पण त्या नगरीमध्ये गेले. तर खरोखर त्या ठिकाणी प्रजा इतकी उडबड रडायची, असा राजा आम्हाला कसा सोडून गेला, आता काय करू, आमचं पालन पोषण कोण करणार. अशा प्रकारे ते नगरीतील लोक आणि रडलेली पाहिल्यानंतर या साधूला सुद्धा कळवळा आला. म्हणले या ठिकाणी आपण काहीतरी उपाय करू शकतो म्हणले. तर त्या ठिकाणी ते 2 जण साधू होते. त्यातला एक साधू म्हणला, आपण काय करू, आपल्याला ब्रह्मज्ञान आहे, आपल्याला काहीही करता येतं. तर तू काय कर म्हणले, माझं हे शरीर आहे ते एका गावाच्या बाहेर दगडाची गुहे, त्या गुहेमध्ये सुरक्षितपणे ठेव आणि माझा आत्मा हा राजाच्या शरीरामध्ये घालतो आणि राजाला काही दिवस जिवंत करण्याचा मी प्रयत्न करतो. असं म्हणल्यानंतर त्या शिष्याने त्या गुरुचं शरीर गावाच्या बाहेर गुहा होती, त्या गुहेच्या ठिकाणी ते शरीर त्या ठिकाणी त्यांनी आपलं स्थानापन्न केलं आणि आपला आत्मा त्या राजाच्या शरीरामध्ये घातला आणि राजा तटकून उठून बसला. उठून बसल्यानंतर सगळी लोक म्हणले, अरे आपण राजावर एवढं प्रेम करत होतो, त्याच्यामुळेच राजा उठला की काय. अशा प्रकारे आणि राजा उठल्यानंतर झोपेतून ज्याप्रमाणे माणूस उठावा त्याप्रमाणे तो राजा आणि उठून बसलेला आहे, इकडे तिकडे बघत आहे. अरे तुम्ही का रडता. त्यावेळेस आणि सर्व लोक म्हणजे, महाराज तुम्ही आणि स्वर्गवासी झाले होते आणि कसे काय अचानक आले. ते म्हणलं मला तर काय माहिती नाही. ठीक आहे. तर त्या ठिकाणी ते राजाची धर्मपत्नी होती. तिने त्या राजाला सगळ्या पहिल्या खानाखुणा विचारल्या
तर त्या राजाने सगळं बरोबर सांगितलं, सगळं राजाच्या ध्यानात आहे. असं पाहिल्यानंतर मग दिवसांदिवस लुटत लुटत दिवस निघून गेले. दिवस निघून गेल्यानंतर ते जे काय गुरूंचं कलेवर होतं, शरीर होतं, त्या गुहेमध्ये त्या शिष्याने काय केलं, त्याच्यावर एक मोठी शीळ स्थापन केली आणि शीळ स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी एक भस्मची मुठी टाकून तो पुढच्या तीर्थयात्रा करण्यासाठी गेला. गेल्यानंतर काही दिवसांनी आणि त्या ठिकाणी 12 वर्षांनी काय झालं, त्या ठिकाणी गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ हे दोघच होते. मच्छिंद्रनाथाच्या कलेवर त्या वहीमध्ये ठेवली होती. गोरक्षनाथ तीर्थयात्रा करत गेलता. तीर्थयात्रा संपल्यानंतर तो त्या नगरीमध्ये आला. त्या सद्गुरूचं गावाच्या बाहेर मंदिर होतं, त्या मंदिराच्या बाहेर गुहा होती. त्या गुहेमध्ये त्या गुरुचं शरीर कलेवर ठुलं होतं आणि त्या ठिकाणी जी काय मंदिरामध्ये गुरुवीण होती, देवाची सेवा करणारी एक बाई होती. तिला सांगितलं की महाराजांचं माझ्या कलेवर ठेवलेला आहे, हा माझा जीव आहे, त्याच्यावर लक्ष ठेवत जा, असं सांगून तो तीर्थयात्रा करण्यासाठी गोरक्षनाथ निघाला. त्यावेळेस निघाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी आणि ती राजाची राणी त्या मंदिरामध्ये आणि देवाची पूजा करण्यासाठी आली. आल्यानंतर त्या ठिकाणी आणि पाया पडल्यानंतर त्या इकडे एक महाराज होते. त्याने महाराजाने त्या बाईला आशीर्वाद दिला की अष्टपुत्र सौभाग्यवती, असं म्हणल्यानंतर ती गुरवीण हसली. गुरवीण हसल्यानंतर त्या राणीला शंका आली, तू हसलीच का, असं म्हणल्यानंतर नाही नाही म्हणले, मी उगाच हसले. नाही म्हणले, काहीतरी गुपित आहे, तू हसलीच का ते सांग. असं म्हणल्यानंतर त्या राणीने त्या गुरुजीला आपल्या घरी बोलावलं. घरी बोलावल्यानंतर तिला मनात काय, तू हसलीच का ते सांग, असं म्हणल्यानंतर महाराज म्हणले, मला अभय द्या, वचन द्या की तुम्ही मला काही करणार नाही, मग मी सांगते. त्यावेळेस ती गुरुवीण त्या राणीला सांगू लागली की ज्यावेळेस तुझा राजा मरण पावला होता त्यावेळेस तुझं सौभाग्य गेलेलं आहे, तुला अष्टपुत्र सौभाग्य कसं मिळेल म्हणले, सौभाग्यवती नाही मिळणार म्हणले, त्यावेळेस ते मिळेल. ते म्हणले कसं काय, म्हणले पहा, या ठिकाणी या गुहेमध्ये त्या साधूचं प्रेत आहे, त्या साधूचा आत्मा राजाच्या आत्म्यामध्ये घालून राजा जिवंत झालेला आहे म्हणले, तो तुमचा पती कस काय होऊ शकतो, अशामुळं मी हसले म्हणले. त्यावेळेस त्या राणीने एक प्लॅन आखला की आपण काहीतरी सेवकाला घेऊन त्या गुरुचं शरीराचं छिन्न विछिन्न असं तुकडं तुकडं करून सगळ्या दिशाने फेकून देऊ, मग कस काय ते जिवंत होईल, मग राजा कायमस्वरूपी राहील, असं त्यांनी प्लॅन आखला. आणि प्लॅन आखल्यानंतर एके दिवशी तिने सेवकाच्या हाती त्या गुरुचं मच्छिंद्रनाथाचं कलेवर चिन्ह विचिन्न करून 10 दिशांनी मातीमध्ये मिसळून टाकलं. आणि त्या राजापासून त्या राणीला एक पुत्र जन्माला आला. त्याचं नाव एकनाथ, त्याचं नाव काहीतरी होतं, एकनाथ का काहीतरी होतं. ते त्या दिवसापासून बऱ्याच दिवसापासून ते त्या ठिकाणी ती मंदिरात यायची, त्या गुरुंशी संवाद साधायची. असं करता करता दिवस लुटून गेल्यानंतर गोरक्षनाथ त्या ठिकाणी तीर्थयात्रा 12 वर्ष संपून त्या नगरीमध्ये आला. आणि नगरीमध्ये आल्यानंतर त्या गुरुनीला विचारलं की महाराजांचं कलेवर देह सुरक्षित आहे का नाही. ते म्हणले, मला काय माहिती नाही, मी काय पाहिलं नाही, तुम्ही जाऊन बघा. गोरक्षनाथ ज्यावेळेस त्या कलेवरामध्ये गेला त्यावेळेस गुरूंचं शरीर नाही हे पाहिल्यानंतर गोरक्षनाथाने मोठा टाहो फोडला, आकांत मारला, छाती बडबडू घेऊ लागला, गुरु महाराज, गुरु माऊली, तुम्ही माझी जीवाची सावली होता हे, आणि मला सोडून कस काय गेला, अशा प्रकारे टाहो फोडत गोरक्षनाथ त्या ठिकाणी रडू लागला. आणि इथलं कथान संपलेलं आहे. आता पुढच्या भागामध्ये त्याचा उर्वरित भाग सांगू शकतो.